निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये 10-0 असा ऐतिहासिक निर्णय सुद्धा कोल्हापूरच्या जनतेने घेतला आणि या मंत्रिपदाच्या सगळ्या नवीन निवडीमध्ये सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळाली। आज पहिल्यांदा मंत्री म्हणून आज कोल्हापूरमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांचं अत्यंत उत्स्फूर्तपणाने स्वागत केलं। त्याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, जनसुराज्य, आरपीआयच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अत्यंत चांगली जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेले आहे। निश्चितपणे या संधीचं सोनं करताना प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला सुद्धा समाधान आणि अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प सुद्धा मी निश्चितपणे करेन। आजच्या या उत्स्फूर्त स्वागताबद्दल तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढं उत्स्फूर्त आपण सगळ्यांनी स्वागत केलंय तेवढंच ताकदीचं आणि शक्तीचं काम सुद्धा या मतदारसंघात नव्हे तर आता महाराष्ट्रात करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। आणि शिंदे साहेब आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10-0 अशा पद्धतीचा विजय आपण मिळवला आणि हा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये कोण मंत्री होणार ही प्रचंड उत्सुकता होती आणि अशा उत्सुकतेमध्ये कोल्हापूरला 2 कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य पक्ष, आरपीआय सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले। मुश्रीफ साहेबांच्या निमित्तानं एक अनुभवी मंत्री जिल्ह्याला मिळाला आणि आंबेडकर साहेबांच्या निमित्तानं एक तरुण जबाबदार असा कार्यकर्ता कॅबिनेट मंत्री पण मिळाला। निश्चितपणानं जुन्या नव्याचा अन्वय घालून या जिल्ह्याच्या उर्वरित प्रश्नांना, मागे पडलेल्या प्रश्नांना निश्चितपणे ते चालना देतील। या मोठ्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या तमाम सगळ्या युतीच्या सर्व सहकाऱ्यांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। हा जोश पुढच्या काळामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। ते संपल्यानंतर काही ठिकाणी मुश्रीफ साहेब आणि आंबेडकर साहेब जाणार आहेत। आंबेडकर साहेबांचा वेगळा प्रचार, एवढाच वेगळा दौरा हा पुढे रॅली त्या शिळेवाडीपासून होणार आहे आणि मुश्रीफ साहेबांची संध्याकाळी 5 वाजता कागलमध्ये सभा होणार आहे। त्या सगळ्यासाठी आपण उपस्थित राहा। पण आता या मोठ्या उन्हात माजी खासदार माने वहिनी आणि सर्व प्रमुख आपले कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपला आता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिली आणि 10च्या 10 जागा या महायुतीच्या प्रचंड मतांनी निवडून आणल्या। याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो। आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ 237, 288 पैकी या महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत। परवा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की प्रचंड ज्यावेळी मताधिक्य किंवा आपल्याला जनाधार मिळत असतो त्यावेळी अपेक्षांचं सुद्धा ओझं फार मोठं असतं। आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील मी असेन किंवा प्रकाश आंबेडकर 2 कॅबिनेट मंत्री म्हणून आणि याच तालुक्याचे, याच जिल्ह्याचे भूमिपुत्र चंद्रकांत दादा पाटील हे 3रे मंत्री या जिल्ह्यातले झालेले आहेत। आणि म्हणून बघापासून आम्ही सर्व प्रसार माध्यमाच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे। या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू। आम्ही क्षणभरही विश्रांती घेणार नाही। आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू। बंधू भगिनींनो, आता खाते वाटपाबद्दल अनेक प्रसार माध्यमांनी विचारलं। आता कॅबिनेट मंत्रीपदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे। आता तिन्ही नेते, माझे नेते अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही। आजच्या या आमच्या स्वागताला आपण प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्तपणानं आपण मोटरसायकलीच्या रॅलीमध्ये सहभाग घेतलात, फार प्रचंड प्रमाणात उत्साहात आपलं स्वागत केलं। याबद्दल मनपूर्वक तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो। आता या ठिकाणी समारोपाचं भाषण भैयासाहेब पाटील केल्यानंतर, आपले आभार मानल्यानंतर मी आणि आंबेडकर साहेब, संजय मंडिक आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या